कंबाईन बी आणि सी मध्ये घेतलेले प्रश्न बघितलेले होते. आज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं इकॉनॉमिक्समधलं टॉपिक आहे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त हे मोठं टॉपिक आहे. मोठं टॉपिक असल्यामुळे आपण त्याच्यामधलं जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं जे महत्त्वाचं आहे, जसं तलाठी भरती, सरळ सेवा भरती, कंबाईन ब आणि क भरती, या दृष्टीनं जे आपण टॉपिक बनवलेलं आहे तर ते आहे सार्वजनिक वित्त. यामध्ये आपल्याला 1 ते 2 मार्काचा 3 मार्काचा फायदा होईल. तरी आपण जे महत्त्वाचं आहे या टॉपिकमध्ये तेच व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा यावर आलेले प्रश्न आपण घेणार आहे. तर मित्रांनो, सार्वजनिक वित्त, तर सार्वजनिक वित्तामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे की शासनाचे जमा खर्चाचे जे धोरण आहे, शासनाचं जमा खर्चाचं धोरण, त्याला म्हटले जाते राजकोषीय धोरण. आता आपल्याजवळ 2 धोरण असते. एक असते आरबीआयचं धोरण, ज्याला म्हणतो आपण मौद्रिक धोरण, आणि एक असते आपलं शासनाचं जमा खर्चाचं धोरण, त्याला म्हटले जाते राजकोषीय धोरण. इंग्लिशमध्ये यालाच फिस्कल पॉलिसी म्हणतात. म्हणजेच शासन जी पॉलिसी राबवते त्याला फिस्कल पॉलिसी असे म्हटले जाते. आता शासनाचे जमा खर्चाचे विवरण, शासनाचं जमा खर्चाचं विवरण जे असते त्याला आपण बजेट म्हणतो. पण बजेट हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये नाही आहे आणि घटनेमध्ये त्याला नाव आहे वार्षिक वित्तीय विवरण पत्रक. वार्षिक वित्तीय विवरण पत्रक म्हणजे शासनाच्या जमा खर्चाचे जे विवरण असते त्याला म्हटले जाते वार्षिक वित्तीय विवरण पत्रक. आता यामध्ये आपण जर पाहू, आपल्या भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात कशी झाली, कोणत्या सालापासून आपल्या भारतामध्ये अर्थसंकल्पाची सुरुवात झाली, तर ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झालेला होता 18व्या शतकात, म्हणजे 1857 नंतर ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला आणि ब्रिटनच्या राणीनं भारताची सत्ता हाती घेतलेली होती. त्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटने 7 एप्रिल 1860, सगळ्यात महत्वाचा साल आहे, 7 एप्रिल 1860 मध्ये पहिला अर्थसंकल्प मांडला. 7 एप्रिल 1860 मध्ये पहिला अर्थसंकल्प मांडला आणि तो मांडला होता जेम्स विल्सन यांनी. भारतासाठी इंग्रजांच्या काळात, ब्रिटिशांच्या काळात जो भारतासाठी पहिला अर्थसंकल्प मांडलेला होता तो मांडलेला होता 1860 मध्ये आणि मांडणारा व्यक्ती होता जेम्स विल्सन. त्यानंतर अंतरिम सरकार आपलं स्थापन झालेलं होतं. अंतरिम सरकारमधला लियाकत अली खान, अंतरिम सरकारमध्ये लियाकत अली खान यांनी 1947 ते 48 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. लियाकत अली खान यांनी 1947 ते 1948 या वर्षासाठी अर्थसंकल्प मांडलेला होता. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्त मंत्री श्री आर के चन्मुख चेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प मांडला. आपल्याजवळ 3 व्यक्ती महत्वाचे आहेत की भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणत्या वर्षी मांडला, तर भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे 1860 मध्ये. त्याच्यानंतर अंतरिम सरकारचे मध्ये जे वित्त मंत्री होते ते होते लियाकत अली खान यांनी 1947 ते 48 या वर्षी अर्थसंकल्प मांडला. आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर वित्त मंत्री होते आपलेवाले चन्मुख चेट्टी यांनी स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला. हे 3 व्यक्ती आपल्याला सरळ सेवेमध्ये बऱ्याच वेळा विचारल्या जाते. त्यानंतर भारताचे वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च
हे 1967 पासून मानण्यात आलेले आहे. भारताचे जे वित्तीय वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च हे कोणत्या वर्षापासून मानण्यात आले तर 1967 पासून. मग 1984 मध्ये हे वित्तीय वर्ष तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्या समितीचे अध्यक्ष होते LK झा. 1884 मध्ये LK झा समितीला वित्तीय वर्षाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती होती. आता LK झा समितीनं सांगितले की वित्तीय वर्ष हे 1 जानेवारी पासून घ्या. LK झा समितीनं आपल्याला शिफारस केली भारत सरकारला आणि म्हटलं की वित्तीय वर्ष हे 1 जानेवारी पासून घ्यावे अशी शिफारस केली. त्यानंतर पुन्हा एक दुसरी समिती स्थापन केली जुलै 2016 मध्ये, शंकर आचार्य समिती. ही वित्तीय वर्षासंबंधी आहे. वित्तीय वर्षासंबंधी म्हणजे भारत सरकारच्या 2 समिती आहे. एक आहे LK झा समिती 1984 मध्ये आणि जुलै 2016 मध्ये शंकर आचार्य समिती. आता या समितीने केंद्र सरकारला वित्तीय वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर घेण्याची सूचना केली. पण आता भारत सरकारने अजूनपर्यंत ती शिफारस स्वीकारलेली नाही आहे. त्याच्यानंतर अर्थसंकल्प. आता राज्यघटनेत 112 नुसार हा महत्वाचा कलम आहे. 112 नुसार केंद्र सरकार व 202 नुसार राज्य सरकार हे अर्थसंकल्प मांडत असतात. राजकोषीय धोरण म्हणजेच अर्थसंकल्पीय धोरण मांडतात. आता हा अर्थसंकल्प तयार कोण करते तर आर्थिक कामकाज विभाग तयार करतो. आर्थिक कामकाज विभाग हा अर्थसंकल्प आर्थिक कामकाज विभाग तयार करतो. दोन्ही सभागृहासमोर मांडण्याची घटनात्मक जबाबदारी. अर्थसंकल्प दोन्ही सभागृहासमोर मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही राष्ट्रपतीची आहे. घटनात्मक जबाबदारी पण राष्ट्रपतीची आहे. 202 नुसार ही जबाबदारी राज्यपालाची आहे. 2017-18 पासून आपलं जे अर्थसंकल्प मांडला जातो तो मांडला जाते 1 फरवरी पासून. पहिले तो 28-29 ला मांडायचा. फरवरीच्या 28 फरवरी किंवा 29 फरवरीला मांडायचे. परंतु आता 2017 ते 2018 पासून 1 फरवरीला मांडण्यास सुरुवात केली. आता राष्ट्रपतीच्या वतीने अर्थ मंत्री तो अर्थसंकल्प मांडतात. घटनात्मक जबाबदारी कोणाची आहे राष्ट्रपतीची आणि मांडतात कोण अर्थमंत्री. राष्ट्रपतीच्या वतीने अर्थमंत्री ते मांडत असतात. आता अर्थसंकल्प जेव्हा मांडला तर अर्थसंकल्प 2 भागात विभागला जातो. अर्थसंकल्प जेव्हा मांडल्या जाते तर आपण जे पाहत होतो तर 112 नुसार केंद्र सरकार आपलं अर्थसंकल्पीय बजेट मांडतात तर 202 नुसार मांडतात राज्य सरकार. आता अर्थसंकल्पामध्ये 2 भागात विभागला जातो. एक महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा असते भांडवली अर्थसंकल्प. मग महसुली अर्थसंकल्पाचा विचार जर आपण केला तर यामध्ये महसुली जमा आणि भांडवली जमा अशा 2 जमा असतात. पण महसुली अर्थसंकल्पामध्ये एक महसुली जमा आणि महसुली खर्च. तर महसुली जमामध्ये काय येते कर व करेत्तर उत्पन्न. सर्व मार्गांनी मिळणारा कर हा महसुली जमामध्ये जातो आणि करेत्तर उत्पन्न म्हणजेच कर सोडून
इतर मार्गांनी मिळालेलं उत्पन्न, याला म्हणतो आपण करेत्तर उत्पन्न. तर करेत्तर उत्पन्न मध्ये काय येणार, तर सार्वजनिक उद्योगाचा नफा, त्यानंतर व्याज उत्पन्न, मिळालेलं व्याज, चलन व नाण्या याच्यापासून, चलनी नोटा व नाणी यांच्यापासून मिळणारा नफा, हा झाला करेत्तर मध्ये. आणि कर मध्ये करापासून मिळणारं उत्पादन. आता महसुली खर्च म्हणजे काय, तर महसुली खर्च म्हणजेच केंद्र व केंद्र पुरस्कृत योजनेवर केलेला खर्च, केंद्र व केंद्र पुरस्कृत योजनेवर केलेला खर्च, घेतलेल्या कर्जावरील व्याज आणि अनुदाने, हा खर्च महसुली खर्च म्हणून येतो. आणि महसुली जमामध्ये कर आणि करेत्तर हे असते, म्हणून महसुली जमामध्ये कर आणि करेत्तर उत्पन्न असतात. तर महसुली तूट म्हणजे काय, तर महसुली जमा मायनस महसुली खर्च. महसुली तूट म्हणजे काय, तर महसुली जमा वजा महसुली खर्च बरोबर महसुली तूट. मित्रांनो, मागील व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिलेला आहे, तरी या व्हिडिओला सुद्धा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यात यावं. धन्यवाद.